धोक्यांचा बुलंद आवाज स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रमाणे देत आहे. शीर्षक शासनाच्या मदतीची वाट न पाहता नांदर्डेच्या तरुणांनी श्रमदानातून जोडले तुटलेले पूल, 15 गावांना दिलासा. नमस्कार. आज आम्ही आपल्याला एक अशी बातमी देणार आहोत जी प्रशासनासाठी निश्चितच विचार करायला लावणारी आहे, पण त्याहून अधिक ती समाजासाठी प्रेरणा आणि आदर्श घालून देणारी आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात असलेल्या नांदर्डे गावातील तरुणांनी श्रमदानातून एक असाधारण कार्य करून दाखवलं आहे, ज्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. सविस्तर बातमी. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील नांदर्डे गावातील युवकांनी आपल्या श्रमदानातून समाजासाठी एक आदर्श निर्माण केला आहे. गावातील काही उत्साही तरुणांनी एकत्र येत नदीपात्रातून जाणारा जुना खराब झालेला रस्ता पुन्हा वापरण्यायोग्य बनवण्यासाठी पुढाकार घेतला. गेल्या तब्बल 4 ते 5 वर्षांपासून वैजाली ते नांदर्डे गावाकडे जाणाऱ्या नदीवरील पूल तुटला आहे. या गंभीर समस्येमुळे जवळपास 10 ते 15 गावखेड्यांचा संपर्क तुटला होता. याचा सर्वाधिक फटका नांदर्डे गावातील विद्यार्थ्यांना बसत होता. शाळेत जाण्यासाठी त्यांना जीव धोक्यात घालून अत्यंत अडचणींचा सामना करत नदीपात्रातून मार्ग काढावा लागत होता. ग्रामस्थ, शेतकरी, महिला आणि वृद्धांना देखील मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. प्रशासनाकडून या समस्येवर तातडीने उपाययोजना होत नसल्याचे लक्षात येताच गावातील तरुणांनी शासनाच्या मदतीची वाट न पाहता स्वश्रमाने हा रस्ता दुरुस्त करण्याचा दृढ निश्चय केला. योगेश नाईक, रुपेश बर्डे, मनीष बर्डे, दीपक बर्डे, किरण चव्हाण, अनिल पाडवी, योगेश चव्हाण, विकास बर्डे, सचिन वाघ, गोपाल ठाकरे, सुरेश ठाकरे, आकाश सोनवणे आणि युवा मित्र रामसेना नांदर्डे यांसारख्या जिद्दी तरुणांनी हातात फावडे, कुदळ, टिकम, तगारी, टोपली अशी साधने घेतली आणि अवघ्या काही तासांतच नदीपात्रातील रस्ता पूर्ववत केला. या तरुणांच्या एकजुटीमुळे आणि श्रमदानाच्या उपक्रमामुळे आता विद्यार्थी, ग्रामस्थ, शेतकरी आणि महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. गावकऱ्यांकडून तसेच परिसरातील नागरिकांकडून या युवा शक्तीचे मनपूर्वक कौतुक करण्यात येत आहे. नांदर्डेच्या या तरुणांनी सिद्ध करून दाखवले की प्रशासनावर अवलंबून न राहता सामूहिक इच्छाशक्तीतून कोणतेही मोठे काम साध्य करता येते. स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेससाठी शहादा प्रतिनिधी